राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत मागील 3 वर्षांचा पीक विमा आज उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून या पीक विम्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित होते अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आज सकाळी 7 वाजल्यापासून जमवण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि आज बैठकीमधून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु कोणत्या पिकासाठी किती पीक विमा वाटप होत आहे याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, 2022 सालामध्ये, 2023 सालामध्ये आणि 2024 सालामध्ये म्हणजेच एकंदरीत मागील 3 वर्षांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होत होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं होतं। एकंदरीत अशा पद्धतीने हे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची भरपाई सुद्धा वाटप होत आहे। एकंदरीत 2022 चा पीक विमा, 2023 चा पीक विमा आणि 2024 चा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकासाठी, ज्वारी पिकासाठी, तूर असेल, मूग असेल, भुईमूग असेल अशा पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप होत आहे आणि ज्या पिकांना कमी खर्च लागत असतो अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप होईल आणि या पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे, त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, कालच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत तर अशा प्रमुख जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो। जर तुमचा जिल्हा या प्रमुख यादींमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकासाठी जास्त पीक विमा वाटप होत आहे, सोयाबीन पिकासाठी, तूर पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। परंतु ज्या पिकांना कमी खर्च लागत असतो अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा एकंदरीत आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। 2 मिनिटं महत्त्वाचा वेळ काढून तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 5 ते 7 दिवसांपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार झालेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांना चिंता लागलेली होती की पीक विम्याचे पैसे कधीपासून वाटप होतील। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची या पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण एकंदरीत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या पीक विम्याचे पैसे विस्तार करणं शक्य होत नसतं। त्यामुळे राज्य सरकारकडून आज काही प्रमुख जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच या प्रमुख जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होतील। परंतु जे शेतकरी बांधव या प्रमुख
प्रमुख जिल्ह्यामधील नसतील त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकासाठी सरासरी 30,000 रुपये पीक विमा वाटप होत आहे। सोयाबीन पिकासाठी सुद्धा 30,000 रुपये पीक विमा वाटप होत आहे। तूर असेल, मूग असेल, भुईमूग असेल, ज्वारी असेल अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या पिकांना जास्त खर्च लागतो अशा पिकांसाठी जास्त पीक विमा आणि ज्या पिकांना कमी खर्च लागत असतो अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच एकंदरीत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आजच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, कोणत्याही शेतकरी बांधवांना कमी जास्त पैसे वाटप होणार नाहीत। जे शेतकरी बांधव या पीक विम्याचे लाभार्थी असतील, जे नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही याची माहिती आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच काही शेतकरी बांधव चुकीच्या पद्धतीने अर्ज करत असतात, तर अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र असतील, म्हणजे जे शेतकरी बांधव खरोखर या पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची या पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या पीक विम्याचे पैसे विस्तार करणे शक्य होत नसतं। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख जिल्ह्यामधील या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना समान पैसे वाटप होणार आहे। जे शेतकरी बांधवांना एकंदरीत नमोचा हप्ता मिळालेला आहे, परंतु शेतकरी बांधवांना आता पीक विम्याची चिंता लागलेली होती। एकंदरीत जे शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, जे शेतकरी बांधव पीक विम्यासाठी अर्ज करणार होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना समान पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हे सरकार शेतकरी बांधवांचं नसल्याचं सांगण्यात येत आहे। म्हणजेच या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांची फसवणूक सुद्धा केलेली आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता, म्हणजे ज्यावेळेस आमचं सरकार निवडून येईल त्यावेळेस शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले होते। परंतु शेतकरी बांधवांना जर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता सरासरी 1 महिना उलटून गेलेला आहे, 1 वर्ष सुद्धा उलटून गेलेला आहे, तरी पण अद्याप कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना या 2025 सालामध्ये शेतकरी बांधवांसाठी काही नवीन उपाययोजना करू अशा पद्धतीचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले होते, परंतु अद्याप कोणतेही आश्वासन पूर्ण झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांचं हे सरकार आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, कालच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामावर्णे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं आणि या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा
करण्यात आलेलं होतं की जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असलेल्या पात्रतेमध्ये बसत असलेल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप केले जातील। अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये बसत नसतील अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। तर ते नियम आणि पात्रता राज्य सरकारने कोणकोणत्या लावलेल्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, सरासरी 10 ते 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत, त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। एकंदरीत जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतेमध्ये बसत नसतील अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। अशा शेतकरी बांधवांची या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा संपणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील। अशा शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यामध्ये 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं होतं। एकंदरीत हे नुकसान थांबवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठमोठे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना परभणी जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे वाटप होतील। त्यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होत आहे। त्यासोबतच रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होत आहेत। एकंदरीत राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील अशा शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना जर तुम्ही अजून महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्ही लवकरात लवकर महत्त्वाची कामे करायची आहेत। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, म्हणजेच तुमचीच प्रतीक्षा या ठिकाणी संपणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जर तुम्ही अजून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। त्यासोबत आपलं बँक खातं चालू आहे का, आपल्या बँक खात्याची KYC केलेली आहे का, अशी महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना शेतीविषयक महत्त्वाची माहिती आलेली होती, हे सर्व माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।